नमस्कार. दीपास फूड ब्लॉग मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत लहान मुलांची फेवरेट चीज पावभाजी. तर त्यासाठी आपण आता साहित्य बघूयात. तर बटाटे घेतलेत अर्धा किलो, वाटाणे घेतलेले, गाजर घेतले, फ्लावर घेतले आणि शिमला मिरची घेतलेली. तर सर्वात आधी आपण ह्या भाज्या शिजवून घेणार आहोत. सर्वात आधी कुकर गरम करायला ठेवलेला आहे. कुकर गरम झाल्यावर त्याच्यात 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे, बटर घातलेलं आहे. लगेच आता याच्यात आपण सर्व भाज्या घालून घेणार आहोत. सर्वात आधी बटाटे घातले. जर तुम्हाला भाजीला रंग छान हवा असेल तर याच्यात तुम्ही बीटही घालू शकतात आणि अजून काही भाज्या आवडत असतील तर त्याही तुम्ही घालू शकतात. तर सर्व भाज्या इथं घालून घेतलेल्या आहेत. आता याच्यात थोडी हळद घातलेली, पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. हळद आणि मीठ घातल्यामुळे ना भाजीला रंगही छान येतो आणि चवही छान येते. तर थोडी हळद कमी वाटत होती म्हणून मी अजून थोडीशी हळद घातलेली आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण कुकरच्या इथं 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहोत आणि सर्व भाज्यांमध्ये ना पाणी खूप असतं, त्याच्यामुळे पाणी अगदी भाज्या बुडतील इतपतच पाणी घालायचं आहे आणि कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता मस्त 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये भाजी छान शिजलेली आहे. अगदी पाणी बेताने घातले म्हणून पाणी ही अगदी ओतू वगैरे जात नाही आणि आपल्या सर्व भाज्यांमध्ये पाणी असतं. आपण भाज्या धुवून घातलेल्या असत्या, स्वतःचंही पाणी असतं म्हणून व्यवस्थित असं सर्व भाज्या मॅश करून घेतलेल्या आहेत. आता लगेच गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल घातलेलं आहे, बटर घातलेले, आपण चीज पावभाजी करतोय म्हणून. तर आता इथं बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे. मस्त ताजी आलं लसणाची पेस्ट घातलेली, याच्यामुळे छान अशी चव येते. आता कांदा छान असा लालसर होई तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. लगेच त्याच्यात शिमलाही घातलेली आहे. कांदा छान मऊ झाल्यानंतर शिमला घालायची आहे. शिमला घातल्यानंतर आता छान आहे आपण शिजू देणार आहोत. पटकन आपले शिमला आणि कांदे शिजावे म्हणून इथं मी मीठही घातलेले आहे. आता इथं मी 2 असे मस्त लाल टोमॅटो घेतले होते आणि त्याची मिक्सरला पेस्ट करून घेतली. तुम्ही हे चिरून सुद्धा टोमॅटो घालू शकतात. तर पाहू शकतात छान असा आपला आता इथं मसाला छान असा शिजलेला आहे. आता आवडीनुसार याच्यात मी तिखट घातलेलं आहे, पावभाजी मसाला घालायचा आहे, धना पावडर घातलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल सुटे तोपर्यंत मसाला छान व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. तर मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे आपलं जे आपण चटणी मसाले घातले ते करपत नाही. आता आपण जी छान मॅश करून घेतलेली पावभाजी आहे ती घालायची आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपल्या भाजीला रंगही आलेला आहे आणि छान अशी मिक्स झालेली. अगदी कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये कधी पावभाजीची आपण ज्या भाज्या शिजवतो ना त्याच्यात पाणी कमीच घालायचे आहे. अगदी मऊसूत अशा भाज्या शिजतात. तर इथं पाहू शकता मस्त आपली इथं पावभाजी तयार झालेली आहे. तर आता इथं पाव आपण शेकून घेणार आहोत. तव्यावर बटर घातलेलं आहे, त्याच्यात पावभाजी मसाला, चटणी, थोडीशी कोथिंबीर घातलेली आणि मस्त असे गरमागरम पाव आपले इथं शेकून तयार झालेले आहेत. आता भाजी छान आपली इथं शिजलेली आहे. वरून मस्त कोथिंबीर घालायची आहे आणि गरमागरम आपली इथं चीज पावभाजी तयार झालेली आहे. आता इथं लगेच मुलांना आपण सर्व करतानाच वरून चीज घालायचं आहे. सर्व